Hello friends, welcome back to my YouTube channel Contents Learning English, where you learn once and will earn forever. Yes, friends, it's little late to upload this video, second part of our auxiliary verbs. We had seen auxiliary verbs, primary auxiliary verbs and modal auxiliary verbs in our previous video. Now we are going to see marginal or semi modal verbs. Yes, just for a recap, थोडीशी एक रिव्हिजन म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला हे ऑक्झिलरी वर्ब्स पुन्हा निदान बेसिक तरी आपल्या लक्षात राहावेत यासाठी एक छोटासा रिकॅप घेते आहे. ऑक्झिलरी वर्ब्सचे आपण 3 प्रकार पाहिले होते, ज्याच्यामध्ये द फर्स्ट वन वॉज प्रायमरी ऑक्झिलरी, सेकंड मॉडल अँड द थर्ड वॉज मार्जिनल or semi-modal auxiliary, right? In primary auxiliary, all to be forms like am, is, are, was, were, shall, will come there. All to have forms have, has, had, shall have, will have. तुम्हाला माहिती आहे ते प्रेझेंट टेन्सचे कोणते आहेत, पास्ट टेन्सचे कोणते आहेत ते मला सांगण्याची गरज नाही आहे. ओके, इफ यू फॉरगॉट और तुम्हाला जर आठवण येत नसेल तर आधीचे व्हिडिओज आपले पुन्हा बघा, लक्षात येईल. ओके, डू, डज, डीड हे पण प्रायमरी ऑक्झिलरीमध्ये येतात. ओके, ह्यांना आपण प्रायमरी ऑक्झिलरीज म्हणतो. काय काय? टू बी फॉर्म्स, टू हॅव फॉर्म्स अँड टू डू फॉर्म्स, राईट? ओके, सेकंड फॉर्म होता आपला मॉडल ऑक्झिलरी, ज्याच्यामध्ये कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, शुड, वुड. बेसिकली एवढे आपल्या लक्षात राहिले पाहिजेत. मग या सगळ्यांच्या परफेक्ट फॉर्म पण आहेत जे आपण परफेक्ट टेन्समध्ये वापरतो. जसं आहे कॅन हॅव, कुड हॅव, मे हॅव, माइट हॅव, मस्ट हॅव, शुड हॅव, वुड हॅव, लाईक दिस. हां, त्या सगळ्यांचा यूज परफेक्ट टेन्समध्ये कसा केला जातो ते पण आपण बघणार. ओके, आणि आज जे आपण पाहणार आहोत ते आहेत मार्जिनल वर्ब्स. मार्जिनल वर्ब्स डेअर, नीड, यूज टू आणि ऑट टू. आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण पाहणार डेअर आणि नीड. मार्जिनल वर्ब्स पाहणार आपण. मार्जिनल वर्ब्स किंवा सेमी मॉडल्स कशाला म्हणतात तर पहा, इथे आपण दिलेलं आहे पिक्चरमध्ये. एका बाजूला आहे ऑर्डिनरी और मेन वर्ब, दुसऱ्या बाजूला आहे हेल्पिंग वर्ब और मॉडल्स. तर मार्जिनल वर्ब्स म्हणजे जे ऑर्डिनरी वर्ब म्हणून सुद्धा वापरले जातात आणि त्यांना हेल्पिंग वर्ब म्हणून सुद्धा वापरलं जातं. दे आर यूज ॲज अन ऑर्डिनरी वर्ब ॲज वेल ॲज दे आर यूज्ड ॲज हेल्पिंग वर्ब. पहिल्यांदा आपण पाहणार आहे डेअर. डेअर ॲज मेन वर्ब. डेअरला आपण मेन वर्ब म्हणून पाहणार. डेअर ॲज मेन वर्ब, व्हॉट डज इट मीन? इट मीन्स टू चॅलेंज समवन टू डू समथिंग. काहीतरी करण्यासाठी कुणाला तरी आपण चॅलेंज करणार डेअर. पहा आता, एका ऑर्डिनरी वर्बला किंवा मेन वर्बला जे जे फीचर्स असतात त्याचे ते सगळे फीचर्स ह्याला पण लागू पडतात. जसं इट हॅज ऑल 3 फॉर्म्स ऑफ वर्ब. वर्बचे सगळे तिन्ही फॉर्म्स आहेत. डेअर, डेअर्ड, डेअर्ड, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि पास्ट पार्टिसिपल. इट विल बी फॉलोड बाय टू नाउन, pronoun and infinitive as a direct subject. Sorry, it's object. As a direct object. It will be followed by to. Dare to म्हणणार आपण. जेव्हा मेन वर्ब म्हणून याचा यूज होणार ना, सिम्पल आहे ओळखणं. तर आपण म्हणणार डेअर टू. टू आला तर आय डेअर टू स्पीक, म्हणजे ह्याच्यातला जो डेअर आहे तो डेअर मेन वर्ब म्हणून वापरलेला आहे. ओके, टू स्पीक इन्फिनेटिव्ह आहे. ठीक आहे, त्याचं दुसरं सेंटेन्स बनणार, पण याच्यात आय डेअर टू स्पीक. त्याच्यानंतर आय डेअर यू, प्रोनाउन वापरलाय आपण. आय डेअर यू म्हणजे मी तुला चॅलेंज करतो, असं त्याचा अर्थ आहे. तर डेअर ॲज अ मेन वर्ब या ठिकाणी वापरला आहे. इन सिम्पल प्रेझेंट टेन्स इट विल बी ॲडेड विथ यस. ही डेअर्स, शी डेअर्स, इट डेअर्स. आता हे तुम्हाला आठवत असेल, यस आपण ॲड करतो यस किंवा इयस क्रियापदामध्ये कधी, जेव्हा सिम्पल प्रेझेंट टेन्स आपण यूज करतो. फॉर एक्झाम्पल, ही डेअर्स टू अपोज. ही डेअर्स टू अपोज म्हणजे काय? ही या ठिकाणी आलेलं आहे थर्ड पर्सन सिंग्युलर. थर्ड पर्सन सिंग्युलर प्रोनाउन ही, शी, इट हे तिघं आहेत आणि त्यांच्यासमोर आपण क्रियापदाला यस किंवा इयस प्रत्यय लावतो.
येस नॉर्मली आपण सर्व व्हर्बला लावतो, पण ES कधी लावतो? ज्यावेळी क्रियापदामध्ये शेवटी काय येतं? S, SH, CH, X आणि O असे जेव्हा वर्ब एंड होतात तेव्हा आपण ES लावतो. पाहता एक्झाम्पल्स. ही डेअर्स टू अपोज. सिम्पल प्रेझेंट टेन्स. ही डज नॉट डेअर टू राईट हर. परत डज नॉट वापरून याला निगेटिव्ह फॉर्म तयार केलेला आहे. ही डज नॉट डेअर टू राईट हर, त्याने तिला लिहिण्याची गरज नाही. डज ही डेअर टू राईट, त्याने लिहावं का, लिहायची हिंमत करायची का. आय कुड हॅव डेअर टू पुट माय व्ह्यू, याच्यामध्ये V3 आलेला आहे म्हणजेच पास्ट पार्टिसिपल आलेला आहे. आय कुड हॅव डेअर्ड टू पुट माय व्ह्यू. ही डेअर्ड टू अपोज हिज फादर. डेअर्ड पास्ट टेन्स, डेअर्ड आहे पास्ट टेन्स, तर ही डेअर्ड टू अपोज हिज फादर. म्हणजे वर्बचे सगळे जे फॉर्म आहेत, ऑर्डिनरी वर्बचे जे सगळे फॉर्म असतात ते या ठिकाणी यूज झालेले आहेत. आणि म्हणून डेअर ॲज मेन वर्ब या ठिकाणी आपण वापरलेला आहे. मेन वर्ब असेल तेव्हा हीच्या नंतर डेअरला यस लागेल. जेव्हा तो हेल्पिंग वर्ब असेल तेव्हा फक्त ही डेअर येईल. पुढे काय येणार आहे ते आपण पाहणारच आहोत. ठीक आहे. ओके, तर फ्रेंड्स आता आपण पाहणार आहे डेअर ॲज अ मॉडल वर्ब. डेअरला मॉडल वर्ब म्हणून कसं वापरलं जातं, हेल्पिंग वर्ब म्हणून कसं वापरलं जातं ते पाहणार आहे. आणि याचा काय मिनिंग होतो, जेव्हा आपण त्याला मॉडल वर्ब म्हणून वापरणार तेव्हा त्याचं मिनिंग होणार टू बी ब्रेव इनफ टू डू समथिंग. एखादी गोष्ट करण्यासाठी एक जी ब्रेव्हरी लागते तेवढी तितकं ब्रेव असणं, असं त्याचं मिनिंग होईल. पहा, ऑल द मॉडल्स आर हेल्पिंग वर्ब्स, माहिती आहे तुम्हाला. दे आर यूज विथ मेन वर्ब. जसं आपण पाहता आपण कॅन, कुड, मे, माईट जसे वापरले होते तसेच आपण डेअर वापरणार. डेअर हा आपण ॲज अ मॉडल वर्ब वापरणार. इथे मी लिहिलं आहे कॅन राईट, तसंच या ठिकाणी कॅन राईट, कुड राईट. पण आता ॲसर्टिव्ह सेंटेन्समध्ये डेअरचा यूज होत नाही असं म्हणतात आहे. पण जेव्हा आपण इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स पाहणार, मी एक्सप्लेन करेल ते तुम्हाला. डेअर राईट किंवा डेअर राईट, डेअर रीड असं बोललं जात नाही. पुढे सांगते मी ते. पहा आता, दे डोंट चेंज विथ एनी सब्जेक्ट ऑर एनी पर्सन. जसं की दे कॅन, शी कॅन, रमा कॅन. तसंच आपण म्हणणार दे डेअर, शी डेअर, रमा डेअर. आपण फक्त डेअर म्हणणार, डेअर्स नाही म्हणणार. एस लागला म्हणजे काय होणार, मग होणार ते मेन वर्ब. आपण म्हणणार रमा डेअर, शी डेअर. ओके. देअर फॉर्म्स आर नॉट चेंज. काय होतात, त्यांचे फॉर्म्स चेंज होत नाहीत. डेअरचा डेअरच राहणार, कॅनचा कॅनच राहणार. कुड जर तुम्ही पास्ट टेन्समध्ये यूज करत असाल तर कुड, पण कुडचे पण दुसरे कुठले फॉर्म आपल्याला मिळणार नाहीत. ओके. दे आर नॉट फॉलोड बाय टू एक्सेप्ट यूज टू अँड ऑट टू. ओके, हे जे मॉडल ऑक्झिलरीज आहेत, सेमी मॉडल्स आहेत, त्यामधलं यूज टू आणि ऑट टू हे दोन जर सोडलेत तर बाकी कोणत्याही वर्बच्या समोर, हेल्पिंग वर्बच्या समोर टू वापरल्या जात नाही. पहा, काही हे बेसिक आपले रूल्स होते जे आपण एक छोटासा रिकॅप केला त्याचा, की कुठलंही पर्सनल प्रोनाऊन आलं तर त्याच्यासमोर येणारं जे हेल्पिंग वर्ब आहे ते हेल्पिंग वर्ब चेंज होत नाही. जसं मी म्हणणार आय कॅन, ही कॅन, शी कॅन, इट कॅन, बरोबर आहे असं म्हणणार. त्यानंतर आय मे, ही मे, दे मे, बरोबर आहे. कुठलाही पर्सनल प्रोनाऊन आलं तर कुठल्याही प्रकारचा चेंज मॉडल ऑक्झिलरीमध्ये होत नाही. ओके, तर आता पाहणार आपण डेअर ह्याचा यूज इन नेगेटिव्ह सेंटेन्स. तर मोस्ट प्रॉबेबली इट इज यूज इन नेगेटिव्ह अँड इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. डेअरचा जो यूज आहे तो नेगेटिव्ह सेंटेन्समध्ये आणि इंट्रोगेटिव्ह सेंटेन्समध्ये केला जातो. एक्झाम्पल पहा, ही डेअर नॉट से वर्ड्स लाईक दिस. ही डेअर नॉट से वर्ड्स लाईक दिस. त्यांनी असे शब्द बोलायची हिंमत करू नये. प्रेझेंट टेन्स आहे, अर्थातच प्रेझेंट टेन्स राहणार आहे, तो त्याचा पास्ट टेन्स नसतो, बरोबर आहे. हे डेअर नॉट पास्ट टेन्स झाला तर तो काय असणार आहे, तो असणार आहे मग मेन वर्ब. हे डेअर नॉट. आता एक ऑब्झर्व करण्यासारखं आहे बघा, या ठिकाणी आपण काय म्हटलेलं आहे की ही, शी, इट ह्यांच्या पुढे प्रेझेंट टेन्समध्ये काय लागतं, क्रियापदाला यस किंवा ES प्रत्यय लागतो. वर्ब इज ॲडेड विथ यस ऑर ES, राईट. ES कधी ॲड होतो ते पण मी सांगितलेलं आहे. कधी ॲड होतो, S, SH,
CH, X आणि O. SH, CH, X आणि O अशा अक्षरांनी जेव्हा तुमचं वर्ब एंड होतं, वर्बच्या शेवटी जेव्हा हे अक्षर येतात त्यावेळी ES लागतो. बरोबर आहे. तर आता या ठिकाणी ही डेअर म्हटलेलं आहे, हे डेअर्स नाही म्हटलंय. म्हणजेच काय, इट्स ओपन, इट्स ॲज क्लिअर ॲज ब्रॉड डे लाईट. अगदी दिवसा ढवळ्या उजेडासारखं सत्य आहे ते. काय सत्य आहे की हा वापरलेला ॲज अ मॉडेल वर्ब. He dare not say words like these. She dare not take such step in her life. तिने तिच्या आयुष्यात असे स्टेप घेण्याची हिंमत करायला नको. ऑब्झर्व करा, ही शीच्या पुढे जो डेअर आलेला आहे त्या डेअरला यस प्रत्यय लागलेला नाही आहे. ओके. यू डेअर नॉट हाईड एनिथिंग फ्रॉम मी. यू डेअर नॉट नेगेटिव्ह सेंटेन्समध्ये वापरला जातो. पॉझिटिव्ह किंवा मग ॲसर्टिव्ह सेंटेन्समध्ये याचा यूज होत नाही. दुसरं आहे पहा, आय होप यू अंडरस्टँड, यूज इन नेगेटिव्ह सेंटेन्स. जसं आपण आय कॅनॉट म्हणतो, आय एम नॉट म्हणतो. ओके, आय एम नॉट इंटरेस्टेड, आय कुड नॉट एक्सप्लेन. बरोबर आहे. हेल्पिंग वर्बला किंवा मॉडल ऑक्झिलरीला जसं नॉट लागतं तसंच इथं डायरेक्ट डेअरला नॉट लागतं. ही डेअर नॉट, शी डेअर नॉट, यू डेअर नॉट. बरोबर आहे, आलं लक्षात. नंतर पहा, यूज इन इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. फ्रेंड्स, या इंट्रोगेटिव्हच्या स्पेलिंगला जरा लक्षात ठेवत चला हां. आपण म्हणताना इंट्रोगेटिव्ह म्हणतो, मग आपल्याला स्पेलिंग लिहिताना TRO येतं, बट इट्स इंटेरोगेटिव्ह. इंटेरोगेटिव्ह, ROGATIV. ओके. तर इंट्रोगेटिव्ह सेंटेन्समध्ये डेअरचा यूज कसा होतो पहा. प्रश्न जसा आपण विचारतो, मे आय हेल्प यू, मे आय कम इन सर, कॅन आय हेल्प यू, कॅन आय कम इन, असं जेव्हा आपण बोलतो त्यावेळी जो मॉडल ऑक्झिलरी आपण वापरलाय तसा सेम यूज डेअरचा होतो. डेअर ही राईट टू हर, डेअर शी बिहेव सो इन फ्रंट ऑफ एल्डर्स, डेअर वी स्पीक टू द टीचर. म्हणजेच आता बघा, याला जेव्हा आपण ॲसर्टिव्ह फॉर्ममध्ये करणार तेव्हा ही डेअर राईट असं येणार. बरोबर आहे. जेव्हा याला ही आपण असं म्हणणार, ही डेअर राईट टू हर, पण असं वाक्य लिहिलं जात नाही. इंट्रोगेटिव्हमध्येच फक्त त्याचा यूज होतो. डेअर ही राईट टू हर म्हणजे त्यांनी तिला लिहिण्याची हिंमत केली, करतो, तो तिला लिहिण्याची हिंमत करतो. बरोबर आहे. डेअर शी बिहेव इन इन फ्रंट ऑफ एल्डर्स, मोठ्यांसमोर असं वागण्याची हिंमत करते ती. बरोबर. डेअर वी स्पीक टू द टीचर, आपण टीचरसोबत बोलण्याची हिंमत करायची का, असा एक प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. सो डेअर ॲज मॉडल वर्ब वापरत असताना तो बेसिकली नेगेटिव्ह सेंटेन्समध्ये आणि इंट्रोगेटिव्ह सेंटेन्समध्ये वापरला जातो. ॲसर्टिव्हमध्ये किंवा मग डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स त्याचं बनत नाही. ओके. नेक्स्ट आपण पाहणार आता पहा. तर नेक्स्ट आपण पाहणार आता डेअरचा यूज कसा होतो पहा. हाऊ डेअर असाच्या असाच प्रश्न फॉर्म होतो बघा. हाऊ डेअर आणि पुढे मग सब्जेक्ट प्लस मेन फॉर्म. तर हाऊ डेअर इज यूज, प्रश्नाचे फॉर्म केले जातात हाऊ डेअरनी. त्याचा यूज कशासाठी होतो, टू शो सरप्राईज, टू शो अँगर अँड टू शो शॉक. मीन्स समवेअर, समटाइम्स इफ यू आर शॉक्ड विथ सम ॲक्शन ऑफ अदर्स, कुठल्या तरी कृतीने जर तुम्ही शॉक झाले असणार, तुम्ही सरप्राईज झाले असणार किंवा तुम्हाला खूप राग आला असेल तर अतिशय इमिजिएटली स्पॉन्टेनियसली आपल्या तोंडून असे वाक्य निघतात, असा प्रश्न निघतो. हाऊ डेअर यू डू धिस. बरोबर आहे. हाऊ डेअर यू डू धिस, तू हे करण्याची हिंमत कशी केलीस. बरोबर आहे. हाऊ डेअर ही स्पीक सो विथ यू, तो तुझ्याशी असं बोलण्याची हिंमत कशी करतो. बरोबर आहे. हाऊ डेअर ही सस्पेक्ट माय ऑनेस्टी, तो माझ्या प्रामाणिकपणावर संशय घेण्याची हिंमत कशी करतो. बरोबर आहे. पहा, हाऊ डेअर नंतर येणार सब्जेक्ट. प्रत्येकाच्यामध्ये बघा, लक्षात घ्या स्ट्रक्चर कसं आहे. हाऊ डेअर यू डू धिस, हाऊ डेअर आलं, नंतर आलाय सब्जेक्ट यू, डू आलाय मेन वर्ब, धिस ॲज अन ऑब्जेक्ट. ओके. हाऊ डेअर ही चीट मी, तो मला चीट करण्याची किंवा फसवण्याची हिंमत कशी करतो. बरोबर आहे. हाऊ डेअर शी शाउट सो हार्शली इन फ्रंट ऑफ द प्रिन्सिपल,
ती प्रिन्सिपलच्या समोर ओरडण्याची, एवढ्या जोराने, हार्शली म्हणजे अतिशय कर्कशपणे ओरडण्याची हिंमत कशी करते? हाऊ डेअर शी स्पीक सच थिंग, असं बोलण्याची ती हिंमतही कशी का करते? तर हाऊ डेअरचा यूज कशा पद्धतीने होतो बा? टू शो सरप्राईज, हो ना, आपल्याला आश्चर्य वाटेल ना, एखादं 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 स्टुडंट टीचर समोर किंवा एखादी टीचर प्रिन्सिपल समोर जर अतिशय ओरडून बोलली, तर आपण म्हणणार, आपण अगदी शॉक्ड होणार की हाऊ डेअर शी शाउट सो हार्शली, बरोबर ना? अँगर, रागात आहे आपण, हाऊ डेअर ही सस्पेक्ट माय ऑनेस्टी. अँगर, राग आला ना, आपल्या प्रामाणिकतेवर कोणी जर संशय घेत असेल आणि आपण मुळात अतिशय प्रामाणिक व्यक्ती आहे, तर आपल्याला राग येणार आणि आपण म्हणणार हाऊ डेअर ही सस्पेक्ट माय ऑनेस्टी, बरोबर आहे? तर सरप्राईज दाखवण्यासाठी किंवा राग किंवा शॉक रिप्रेझेंट करण्यासाठी तुम्ही हाऊ डेअरचा यूज करू शकता अँड यू कॅन फॉर्म द क्वेश्चन, राईट? ॲज वी हॅव गिवन हिअर 6 एक्झाम्पल्स आय हॅड गिवन हिअर. ओके. तर आता पहा, डेअरचा यूज जो आहे तो डेअर से आणि डेअर से एकत्र लिहून आणि डेअर से सेपरेट लिहून केला जातो. पहा, डेअर से और डेअर से इज यूज ॲज परहॅप्स, इट इज एक्सपेक्टेड अँड आय एक्सपेक्ट. हे त्याचे मिनिंग आहेत की जेव्हा वाक्यामध्ये डेअर से येईल तेव्हा त्याचा मिनिंग असेल परहॅप्स किंवा त्याचा मिनिंग असेल इट इज एक्सपेक्टेड. परहॅप्स म्हणजे कदाचित, इट इज एक्सपेक्टेड म्हणजे असं अपेक्षित आहे, आणि आय एक्सपेक्ट म्हणजे मला असं वाटतं किंवा मला अशी अपेक्षा आहे. फॉर एक्झाम्पल पहा आता, आय डेअर से ही विल लाईक, म्हणजे मला अशी अपेक्षा आहे. डेअर से मीन्स आय एक्सपेक्ट की त्याला पर्टिक्युलर जी कुठली गोष्ट असेल ते आवडेल. आय डेअर से, मी मुद्दाम बा पहिल्यांदा डेअर से सोबत लिहिलं आणि नंतर वेगळं लिहिलं आहे. आय डेअर से शी विल एक्सेप्ट, म्हणजेच काय, मला अशी अपेक्षा आहे, इट इज एक्सपेक्टेड दॅट शी विल एक्सेप्ट. इट इज एक्सपेक्टेड, हां, डोंट गेट कन्फ्यूज. एक्सपेक्टेड दॅट शी विल एक्सेप्ट, ती कबूल करेल किंवा मान्य करेल असं मला अपेक्षा आहे. आय डेअर से शी विल ॲग्री, अजून ॲग्री आणि एक्सेप्टचा सेम मिनिंग होतो. ती मान्य करेल असं मला अपेक्षा आहे. आय डेअर से यू आर रॉंग. आय डेअर से जर तुम्ही शब्दशाही म्हटलं तरी मी अतिशय हिमतीने बोलू शकतो की यू आर रॉंग, पण असं त्याचा मिनिंग या ठिकाणी नाही होत. आय डेअर से म्हणजेच काय की आय एक्सपेक्ट, परहॅप्स यू आर रॉंग, मला असं वाटते, माझी अशी अपेक्षा आहे की कदाचित तुमचं चुकलं असेल. आय डेअर से दे विल बी पनिश्ड. इट इज एक्सपेक्टेड, याचा मिनिंग काय येणार, इट इज एक्सपेक्टेड दॅट दे विल बी पनिश्ड. कोणी जर चूक केली असेल तर त्यांना पनिशमेंट होईल अशी या ठिकाणी मला अपेक्षा आहे. तर डेअर से आणि डेअर से हे वेगवेगळे लिहिलेले असतील किंवा मग सोबत लिहिले असतील तर त्याचा मिनिंग एकच होतो. इनफॅक्ट हे 3 प्रकारचे मिनिंग दिलेले आहेत. ॲज पर द सेंटेन्स द मिनिंग विल चेंज. परहॅप्स असेल, इट इज एक्सपेक्टेड असेल किंवा मग आय एक्सपेक्ट असेल. मोस्टली तुम्ही आय एक्सपेक्ट हा पण मिनिंग त्याच्यात वापरू शकता किंवा इट इज एक्सपेक्टेड पण म्हणू शकता. ओके, तर आपण डेअर ॲज द मेन व्हर्ब आणि मॉडल ऑक्झिलरी, सेमी मॉडल म्हणून आपण त्याचा यूज पाहिला. बऱ्याच अंशांनी नीड आणि डेअर सेम आहेत, त्यांचे युजेस सेम आहेत. या ठिकाणी पहा, नीड ॲज अ मेन व्हर्ब, ॲज अ मेन व्हर्ब आपण तेच सगळे रूल्स याला लागू पडतील की नीडचे 3 व्हर्ब फॉर्म आहेत. इट हॅज ऑल 3 व्हर्ब फॉर्म्स, जस्ट लाईक नीड, नीडेड, नीडेड. प्रेझेंट टेन्स नीड, पास्ट टेन्स नीडेड आणि पास्ट पार्टिसिपल नीडेड. It will be followed by to or noun or pronoun and infinitive as a direct object. तर पहा, आय नीड टू स्पीक इन्फिनेटिव्ह म्हणून वापरलेलं आहे आपण. त्यानंतर आय नीड यू हे प्रोनाऊन आपण वापरलेलं आहे. तर जेव्हा ते मेन वर्ब म्हणून वापरलं जातं तेव्हा आय नीड टू नंतर इन्फिनेटिव्ह येणार आहे, वर्ब येणार आहे. ठीक आहे. आणि नंतर आहे सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये अर्थातच त्याला काय लागणार आहे, क्रियापदाला यस प्रत्यय लागेल. कधी लागणार यस प्रत्यय, ही शी इट जेव्हा आपण वापरणार
त्यावेळी लागणार क्रियापदाला यस प्रत्यय. फॉर एक्झाम्पल, ही नीड्स, शी नीड्स, इट नीड्स. बरोबर आहे. ओके, या सगळ्या नियमांवर आधारित आपले खालचे एक्झाम्पल्स आहेत, बघूया आपण. ही नीड्स माय हेल्प. ही नीड्स माय हेल्प. पहा आता क्रियापदाला यस प्रत्यय लागलं म्हणजे नीड काय या ठिकाणी? या ठिकाणी नीड आहे मेन वर्ब. कारण आपण नियम पाहिला की सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये ही, शी, इट या 3 सब्जेक्टच्या पुढे, पर्सनल प्रोनाउनच्या पुढे क्रियापदाला यस किंवा ईएस प्रत्यय लागतो. अगेन आय विल रिपीट, ईएस कधी लागतो? ईएस त्यावेळी लागेल जेव्हा वर्ब कसं एंड होणार तुमचं? शेवटी काय असेल? एस, एस एच, सी एच, एक्स आणि ओ. म्हणजे पनिशचं पनिशेस, टीचचं टीचेस, बॉक्सचं बॉक्सेस, डूचं डज, गोचं गोज, एक्सेट्रा. हां, ओके. तर पहा क्रियापद जे आहे त्याला यस प्रत्यय लागून आला म्हणजे ते आहे मेन वर्ब. ओके, नंतर त्याचा पास्ट टेन्स पण आलाय पहा. ही नीडेड माय हेल्प. नीड आपण मेन वर्ब म्हणून वापरतोय त्यामुळे आपल्याला त्याचे व्हेरिएशन्स मिळतील. ही नीडेड माय हेल्प, त्याला माझी गरज होती. ही डज नॉट नीड माय हेल्प, त्याला माझी गरज नाही आहे. निगेटिव्ह सेंटेन्स बनवताना आपण काय वापरतो? डू, डज, डीड वापरतो. ठीक आहे. आय डोंट नीड युअर हेल्प. ही, शी, इट असेल तर आपण वापरणार डज. आय, वी आणि आय, वी, यू आणि दे हे जर प्रोनाउन असतील तर आपण वापरणार डोंट. आय डोंट नीड युअर हेल्प. डू यू नीड माय हेल्प? क्वेश्चन फॉर्म करताना परत आपण वापरणार डू, डज, डीड. बरोबर आहे. तर प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे जे मी चेंज केलं आहे इंट्रोगेटिव्हमध्ये. तर आपण म्हणणार डू यू नीड माय हेल्प. यू हॅव नीडेड माय हेल्प. ओके, याला आपण V3च्या स्वरूपातही पाहिलं की यू हॅव नीडेड माय हेल्प. हॅव ॲज द हेल्पिंग वर्ब आणि नीडेड, हॅव, हॅव, हॅज, हॅड यांच्यापुढे नेहमी काय लागतं? क्रियापदाचं तिसरं रूप म्हणजेच पास्ट पार्टिसिपल. ओके, तर नीड ॲज द मेन वर्ब या पद्धतीने वापरला जाईल. त्याचा प्रेझेंट टेन्स असेल ही नीड्स माय हेल्प, त्याचा पास्ट टेन्स असेल ही नीडेड माय हेल्प, त्याचा पास्ट पार्टिसिपल पण असेल यू हॅव नीडेड माय हेल्प. इवन ING फॉर्म सुद्धा नीडिंग, राईट, या ठिकाणी असू शकते. ओके, ठीक आहे. तर मेन वर्ब म्हणून नीड आपण पाहिलं. आता पाहणार आपण ॲज द मॉडेल वर्ब. नीड ॲज हेल्पिंग वर्ब. नॉर्मली इट इज यूज्ड इन इंट्रोगेटिव्ह अँड नेगेटिव्ह सेंटेन्सेस. पुन्हा डेअर सारखाच नियम आहे त्याचे की हे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्समध्ये आणि नेगेटिव्ह सेंटेन्समध्ये यूज केले जातात. बरोबर आहे. नीड इन नेगेटिव्ह सेंटेन्स पाहूया आपण आता. ही नीड नॉट राईट टू हर. ही नीड नॉट राईट टू हर. आधी आपण जेव्हा डेअर पाहिला त्यावेळेसच हा नियम आपल्या लक्षात आला असेल. पहा इथे ही नीड नॉट आहे, नीड्स नॉट नाही आहे, त्याला एस प्रत्यय लागलेला नाही आहे. सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे आणि त्याच्यामध्ये नीड, फक्त नीड आलेलं आहे. थर्ड पर्सन सिंग्युलर मुद्दा आपण यासाठी वापरलेला आहे या ठिकाणी की ही नीड नॉट राईट टू हर. ही नीड नॉट राईट टू हर. नीडला एस प्रत्यय लागला नाही आहे म्हणजेच काय, नीड हा हेल्पिंग वर्ब म्हणून वापरलेला आहे किंवा मग मॉडेल ऑक्झिलरी म्हणून वापरलेला आहे. ओके, नीड ही राईट टू हर, नीड ही राईट टू हर, त्याने तिला लिहिण्याची गरज आहे का? परत प्रश्न विचारलाय जसं आपण म्हणतो की मे आय कम इन मॅम. ओके, जसं आपण डायरेक्ट आपल्या मॉडेल ऑक्झिलरीने प्रश्न विचारतो तसंच हा जो सेमी मॉडेल आहे नीड, नीडने आपण डायरेक्ट प्रश्न विचारू शकतो इंट्रोगेटिव्ह सेंटेन्समध्ये. नीड ही राईट टू हर, बरोबर आहे. ही नीडंट हॅव रिटर्न टू हर. नेगेटिव्ह सेंटेन्स पुन्हा ही नीडंट हॅव. कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म पण वापरला जातो किंवा नीड नॉट असं सुद्धा लिहिलं जातं. ओके, यू नीडंट हॅव स्पेंट सच अ बिग अमाऊंट. तू एवढी मोठी अमाऊंट खर्च करण्याची गरज नव्हती. नीड नॉट. ओके, तर नेगेटिव्ह सेंटेन्समध्ये या पद्धतीनं वापरलं जाणार आहे. एकतर आपण म्हणणार नीड नॉट किंवा आपण म्हणणार आहे नीडंट. बरोबर. ओके, नंतर नीड इन इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. आता इंट्रोगेटिव्ह सेंटेन्समध्ये नीड कसा वापरायचा पहा. डायरेक्ट प्रश्न विचारला जाणार, नीड आय गो देअर, मला तिथे जाण्याची गरज आहे का? नीड यू राईट टू हर, तुला तिला लिहिण्याची गरज आहे का? बरोबर, असे प्रश्न विचारले जातील. नाव इट इज नोटेबल ओव्हर हिअर जेव्हा
शॉर्ट रिस्पॉन्सेस म्हणतात त्याला. शॉर्ट रिस्पॉन्सेस हा एक ग्रामरचा प्रकार आहे, आपण नंतर पाहणार. ग्रामरमधला एक टॉपिक आहे. तर शॉर्ट रिस्पॉन्सेस जेव्हा आपण देतो, जसं तर या प्रश्नाला जर उत्तर द्यायचं असेल, नीड आय गो देअर, तर येस यू मस्ट. इथे उत्तर देत असताना येस यू नीड नाही म्हणणार आपण, येस यू मस्ट. आणि नो जर म्हणायचं असेल तर नो यू नीड नॉट. काय वापरलं जाईल आन्सर याचं? नो यू नीड नॉट. मात्र ॲसर्टिव्ह सेंटेन्स जर म्हणायचं असेल, ॲसर्टिव्ह आन्सर जर द्यायचं असेल होकारार्थी, तर तुम्ही म्हणणार येस यू मस्ट. हो, तुला जाण्याची गरज आहेच. तर पहा, अशा प्रकारे आपण नीड आणि डेअर दोघांनाही आपण ॲज अ हेल्पिंग वर्ब म्हणजे सेमी मॉडल आणि ॲज मेन वर्ब म्हणून त्यांचा आपण स्टडी केला आहे. आपण एक प्रयत्न केला आहे समजून सांगण्याचा. ओके, तर तुमच्यापर्यंत तो कितपत पोहोचला ते मी नंतर जस्टिफाय करणारच आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं आपण पाहिलं आहे नीड आणि डेअर. अर्थातच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि आय रिक्वेस्ट यू ऑल, सर्वांना रिक्वेस्ट आहे का तुम्ही एक नोटबुक बनवा. काय होतं, व्हिडिओज आपले इकडच्या तिकडे जातात, कधी डिलीट होतात, कधी काय होतं. ओके, काय टेक्निकल इश्यू होतात, त्यामुळे आपल्याजवळ आणि आठवण पण राहत नाही. एवढं आपण असं नाही म्हणणार मी की आपण एवढं स्मार्ट नाही आहे, आपण तेवढं स्मार्ट असू शकतो, पण तरीसुद्धा आपल्याला लिहून ठेवण्याची सवय पाहिजे. एक व्हिडिओ आपण शेअर केला का त्या व्हिडिओला आपण लिहून ठेवायचं. तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.